हॅलो मंडळी, नमस्कार. मी इंदुबाई. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हे बघू शकताय काय गणपती घ्यायला गेले मार्केटमध्ये. तनिष्का पण आल्या. आमची तनिष्का किती गोंधळ करते, काय करते, बोल. मग हे बघू शकताय गणपती कशी एकापेक्षा एक चढ भारी मस्त अशी गणपती ती. मग आता कोणची घ्यावं काय नाही तेच मी शोधाशोध करते आणि मुलांना म्हणते कोणची घ्यायची पसंत करा रे बघा रे म्हणलं तर मुलं म्हणते ती की तूच बघ मम्मी, तूच पसंत कर, तुला जेवढं कळते तेवढं मला काय कळतंय. मन ते मोठा म्हणतोय, मोठ्याला म्हणलं तर लहानात तसंच म्हणतोय. हे बघू शकता तुम्ही. मग आवडीप्रमाणे कसे जे प्रत्येकाची पसंत असं कशी वेगवेगळी मी मग माझ्या पसंतीने घेतलं तर त्यांनी काय म्हणणार पण नाही, ते काय नाही. पण तरी ज्याची त्याची पसंत जरा हे करायला पाहिजे ना. म्हणलं तरी त्यांनी काय तसं म्हणलं नाही, ते काय नाही. जे मम्मी तुला आवडते ते घे म्हणले. आणि हे बघा हे गणपती असं हे पसंत केलं आणि घेतलं. मस्त अशी गणपती आहे, सुंदर अशी गणपती भेटली. आणि कसं तेवढी काय हे पण भेटली नाही काय नाही. आणि देवाला म्हणलं तर कसं आपण कमी जास्ती पैसा करायचा नसते. देव आहे ते तेवढा पैसा कसं दुसऱ्या वस्तूला कमी जास्ती करते तसं मग देवाच्या ह्याला कमी जास्ती करायचं नाही काय नाही. त्यांनी जितकं म्हणलं तितक्याला घेतलं आणि घेऊन मग चला तर म्हणलं आता मग त्याचे पूजेचे साहित्य सामान घ्यायचं. मग हे बघा गुलाल पण घेतला. गुलाल तर गरज आहे, लागते, गुलालाची गरज आहे. गुलाल घेतलं. परत त्याच्यासोबत सगळं आगरडा, हराळी, दुर्वा, बेल, पान, फूल घेतला. आणि परत पाटा पण घेतला. पाट्याची पण गरज होती, पाटा पण घेतलाय. मग सगळं घेऊन हे बघा आमची पोरं पण आले ते सगळे. त्यांची बच्चा पार्टी, छोटे मुलं आले ते आमचे. कसं आहे नको म्हणलं तर पाऊस भरपूर आहे, चिखल भरपूर आहे, तरी नको म्हणलं ऐकले नाही. ते का नाही दोघं भाऊ पान हे माझी मुलं पण पाटा घेतले. पाटे घेऊन पाट्यावरती गणपती बसून हे बघू शकताय. परत फळं पिणं लागणार होते ना समोर ठेवायला, फळं पण घेतलं. शेफळ घेतलं. हे बघू शकताय. केळी घेतली आहे, सफरचंद घेतलं आहे. आणि हे बघा अशा ह्या पद्धतीनं आमच्या घरात आम्ही पूजा मांडली आहे. ह्या साईडला कळस मांडला आहे आणि गणपती असं बसवला आहे. मग कशी मोदकाला तांदळाचं पीठ इकडं कसे गावाकडं तांदळाचं पीठ तेवढं भेटत बी नाही, विकत बी भेटत नाही. आणि घरी कसं मी तिकडं असल्यामुळं दळून आणलं नाही ना. त्या मग आता काय करायचं चला तर म्हणणार हो द्या म्हणून गव्हाची पिठाचे मोदक केले. बघू शकता तुम्ही. छान असं सारण केलं. वरलं नारळाचं खाऊन घेतलं. वरलं नारळ खावलेलं त्याचं कसं मस्त असं गूळ घालून सारण केले. मग सारण करून त्याचे मोदक बनवले. आणि गणपती पण बघा अशी किती मस्त असा सुंदरचा गणपती दिसतोय, छान असा चांगला. आमचे पोरं कसं आहे ते पोरं सरकत नाही, ती काय आणि गणपतीपासून हटत नाही. ती बाजूला काय झालं ये इकडे माझ्याकडे तू. हे बघू शकता. घरी आल्यावर मग ते माझ्या दोन्ही पण सुना आहे, ती एकटी लहान एकटी मोठी अशा सुना दोघी पण मोदक करता येते. बघू शकता. मग आता काय करणार ते तांदळाचं पीठ नाही म्हणलं मी जे आहे ते त्याच्यावर भागवा चला आपलं करूया म्हणून मग त्याच्यावर करायला सांगितले. मग त्या मग म्हणल्यामुळं त्यांनी तेच करता येते. एकटीनं असं त्याचे लाटते आणि एकटी असं सारण भरून मस्त अशी मोदक करून घेते. ती उकडीचे मोदक छान. आणि कसं उकडीचेच मोदक चांगले लागतात, बाकीचे दुसरे मोदक नाही चांगले लागत. तसं उकडीचे मोदक चांगले लागतात आपल्याला. तेच मोदक खायला पण चांगले लागतात आणि दिसायला पण चांगले दिसतात. हे बघू शकता. मस्त असं आकारबाज डिझाईन जशी आपली ह्याची मोदकाची डिझाईन असते ना साच्यामध्ये घातल्यासारखं तसंच त्या पद्धतीनं मोदक बनवले माझ्या सुनानं. मोठ्या सोनानं हे धाकटी सून कसं लाटून देते, लाट्या करून मग सारण भरून हे करताना कसं तिकडं वरती स्वयंपाकाचं पण काम चालू आहे. स्वयंपाक झाला आहे पण कसं आता जेवण्यासाठी बी असं करावं लागलं. मग देवाची पण तयारी ते पण तयारी करून कसं सगळं एकत्र करून मग दोघींनी पण बसून छान असं आपली ह्याची तयारी करते ती देवाच्या पूजेची मांडण्याची. आणि हे बघा मस्त असं पूजाची मांडणी केली, पूजेची तयारी केली. मग पूजेची तयारी करून आरती बिरती केलं झालं. बघू शकता तुम्ही. मस्त आजची आमची गणपतीची पूजा झाली. गणपतीचं आमची प्राणप्रतिष्ठा करून छान असं गणपती बसवलं जल्लोषमध्ये मस्त. आणि आजचे माझे गणपतीचा व्हिडिओ कसा वाटला का नाही मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता इथं